आज भारतीय शेअर मार्केट सावरला। सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550च्या वर। निफ्टीतही 50 दिवसांचा उच्चांक। यूएस इक्विटी इंडेक्स फ्युचर्स मध्ये सुद्धा वाढ। कुणाल कामराच्या गुन्हे रद्दच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी। तर कामरा मुंबईत आल्यावर त्याचं स्वागत करावंच लागेल। शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा। निलेश ओझांची वक्तव्य चुकीची। माध्यमांमधील अपलोड झालेली ओझांची विधानं हटवा। मुंबई हायकोर्टानं वकील निलेश ओझा यांना फटकारलं। 29 एप्रिलला ओझांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश। पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट। कामानिमित्तानं भेट। हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटलांकडून याआधी चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांची ही भेट। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारच आरोपी। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। कोर्टानं एसआयटी नेमावी। पुढील कारवाईसाठी पार्लमेंट पूर्ण कायदा करत नाही तोपर्यंत कोर्टानं नियमावली करावी, आंबेडकरांची मागणी। TV9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले। केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडून खेळाडूंचं स्वागत। खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन।